मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनामध्ये आज वृक्ष प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कुठले कुठले प्रस्ताव आले होते आणि काय एकूणच बैठकीमध्ये घडलं? असं आहे की वृक्ष प्राधिकरणाची आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये साधारण 7 प्रस्ताव जे होते, टोटल एकूण 16 प्रस्ताव होते आणि त्या 16 मधून 7 प्रस्ताव हे वर्सोवा ते दहिसर हे कोस्टल रोड प्रकल्पाच्या संदर्भातले होते आणि त्याच्यामध्ये साधारण नाही म्हटलं तरी 1800 ते 1900 झाडं हे कापण्याचा प्रस्ताव आला होता. डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट झालं पाहिजे या दृष्टिकोनातून ठीक आहे, आमचं मत आहे. पण झाडं ही तेवढी कापणं आवश्यकता आहे का, ह्याच्यामध्ये किती जास्तीत जास्त वाचवता येतील हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ही झाडं कापल्यानंतर ह्याची जी म्हणजे नवीन प्लांटेशन जे काय आपल्याला करायचं आहे ते कुठे करायचं आहे तर पनवेलला. मग ते मुंबई शहरामध्ये का करू नये? ते मुंबई शहरामध्ये अनेक गार्डन प्लॉट्स आहेत. मग त्या गार्डन प्लॉटमध्ये हे खऱ्या अर्थाने ह्याचं प्लांटेशन झालं पाहिजे. कारण आपण आज बघतोय की गेल्या 1.5 महिन्यापासून मुंबईचं जे वातावरण किंवा मुंबईचं जे साधारण टेम्परेचर काय परिस्थिती आहे, तापमान जे बघितलं ते काय परिस्थिती झालेली आहे. आपण साधारण सकाळी 9 नंतर मुंबईमध्ये चालू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि सरकारसुद्धा म्हणतंय की गरज असेल तरच घराच्या बाहेर फिरा, नाहीतर पडू नका अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मग आपण हे सगळं करतोय की डेव्हलपमेंट झालं पाहिजे, आपण झाडं कापतोय. मग ती झाडं आपल्या ह्या मुंबई शहरामध्ये, कारण पनवेलला झाडं लावून उपयोग काय, आपण काय साध्य करणार आहोत? त्याच्यामुळे आमचं हे म्हणणं आहे की हे मुंबई शहरामध्येच या झाडांचं प्लांटेशन झालं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. मग ते गार्डन प्लॉटवर झालं पाहिजे किंवा या प्रकल्पामध्ये जी झाडं येणार आहेत त्यांना कमीत कमी कसं आपल्याला कापता येतील हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे झाडं 726 झाडं जी आहेत ती रिप्लांटेशनची आहेत, तर ती 726 झाडं जी रिप्लांटेशनची आहेत ती लावणारं कुठे आहेत तर पवईला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे तिथे. पण त्याच्यावर माझा एक प्रश्न असा आहे की रिप्लांटेशन ह्याच्यामध्ये फक्त 15 ते 20% झाडं जगतात, अन्यथा ती झाडं जगत नाहीत अशी परिस्थिती आहे. कारण एकदा त्याची जी मुळं आहेत ती जर एकदा एका ठिकाणातून जिथून काढली तर ती पुन्हा दुसरीकडे लावताना अतिशय अवघड आहे. कारण किमान नाही म्हटलं तर कमीत कमी 25 वर्ष आणि जास्तीत जास्त 100 वर्ष जुनी झाडं अशी या प्रकल्पामध्ये येत आहेत. तर याही संदर्भात आयुक्तांनी विचार केला पाहिजे, हा आमचा आयुक्तांना प्रश्न होता. मुंबईतली कुठली कुठली झाडं तोडली जाणार आहेत आणि एकूण किती झाडं आहेत, कुठल्या जाती? बरीचशी मग ती वडाची आहेत, पिंपळाची आहेत, असे अनेक जे आपल्याला आपल्या उपयोगी असणारी जी झाडं आहेत, जी अनेक वर्षांपासून आहेत, 50 वर्ष, 100 वर्ष, 70 वर्ष जुनी जी झाडं आहेत, अशा पद्धतीची झाडं जी आहेत, जी मुंबईला आत्तापर्यंत तापमान व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयोगी आलेली अशी जी झाडं आहेत ती आत्ता भविष्यात आपल्याला ती मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या प्रकल्पासाठी कापण्यात येणार आहेत, हे या प्रस्तावाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने आपण बघताय की ही झाडं कापणं ह्या प्रस्तावाला खऱ्या अर्थाने झाडं कापणं याला आमचा विरोध आहे. प्रकल्प होणं गरजेचं आहे, पण हे झाडं जी कापणं आहे ती त्याला विरोध आहे. अनेक NGOजच्या माध्यमातून सुद्धा या गोष्टीला विरोध आहे असं या प्रस्तावामध्ये आहे. त्यांनी हरकती नोंदवल्या आहेत तरी सुद्धा प्रशासन आपली सत्ताधारी दादागिरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून आमचं सातत्याने पुढे भविष्यात सुद्धा या गोष्टीला विरोध आहे.